हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज ॲश व्लॉग. तर आपण आलो आहे गोव्याला. तर आता आपण जरा जाऊन बाहेरचं साईट सीइंग करूया. तर चला सगळेजण. तर आपण आत्ता चाललो आहे गाडी पार्किंग करून. आता पुढं जाऊया, जरा काहीतरी खाऊया. तसंच पप्पा आम्ही थांबलो पुढं. नशीब कळले चांगलं, तुझं नशीब चांगलं का आमचं? तर बघूया काय झालं. आमचं भेटलं पाहिजे. आपल्याला इथं भेटेल. तर इथं लकी ड्रॉ होता. ते पप्पाला आणि मला लागलाच नव्हता. मम्मीसाठी लकी ड्रॉ लागलेला होता. तर काय नाही, ते नॉर्मली लकी ड्रॉ असतो ते छोटा मोठा, तेच आम्ही बघितला. तसंच मग आता आम्ही थोडं पुढं चाललो आहे. तर भूक लागलेली, तर आता नाश्ता करायला थांबलो आपण इथं. बघू शकता तुम्ही, हा रेस्टॉरंट आहे. हा डिसेंटचं रेस्टॉरंट आहे आपलं. तर आता आम्ही आलो आहे बागा बीचपाशी आलेलो. तर बागा बीचपाशी आम्ही आता एंटर होतो आहे. तुम्हाला दाखवतो, थांबा थोडा वेळ. हे बघा एंट्री. ही आहे बागा बीचची एंट्री. चांगलं आहे, पूर्ण सायलेंट प्लेस आहे वगैरे. तर तुम्ही बघू शकता तिथं त्यांनी हॉटेल्स वगैरे साईडला बीचच्याच. तर तिथं सगळं एकदम असं चांगलं. आणि इथं सारखे माणसं विचारत राहतात की सर काय पाहिजे का. तर हे ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता पप्पाचं माझ्या आत्तापासून चिल मोड आहे एकदम. गोवा आला की चिल मोड चालू झाला. मला तर लय ऊन लागते भाऊ. उन्हाचं तर काय बोलू शकत नाही आपण इथं. मोठं बीच. तर चला पाण्यात जाऊया, जरा फोटो वगैरेच काढूया. मम्मीची वाट बघूया. तर आमची मम्मी तर लय माग आहे. आता हळूहळू चालतं, गुडघ्यात त्रास आहे शेवटी, काय करू शकत नाही आपण. तर आता आलो आहे आपण जवळ. थोडंच लांब राहिलं आपलं पाण्यापासून. आता आपण सी ओशनपासून. तर चला तुम्हाला दाखवतो. आपण पोचलो आहे फायनली आपल्या डेस्टिनेशनपाशी. तर लय भारी होतं, शांत जागा होती. हाय, आणि एवढी शांत नाही पण ठीक आहे, चांगली आहे. सगळी इथं माणसं विचारतात लगेच की तुम्हाला बोट राईड वगैरे काय पाहिजे का. आणि इथं सगळे आपले टुरिस्ट प्लेस आहे ही सगळी. जास्तीत जास्त थोडंफार असं काय त्रास, ब्लर वगैरे व्हिडिओ येत असला तर जरा मॅनेज करा. थोडं ॲडजस्टमेंट चालते आपल्यामध्ये. तर इथं परत आम्ही फायनली आलो म्हणलं आता पाण्यात जाऊन जरा फोटोशूट वगैरे करूया. बाहेरचं दर्शन. गोवा झाला. आमची मॅडम लय हळवत म्हणा. तर इथं पाण्यापेक्षा तर फोटोशूट वगैरे चालू होणार आमचं. जरा पाण्याचे व्हिडिओ काढतो. कोणाचं काय तर कोणाचं काय, सगळ्यांचे पैसे त्याच्यात. व्हॅलेंटाईन डे शूट चालू आहे गाईज. व्हॅलेंटाईन डे शूट चालू आहे गाईज. व्हॅलेंटाईन वीक साजरा चालू झाला आहे. आपण फक्त मजा घेऊ. आता जरा बसूया आणि फूट मसाज घेऊया इथं. तर पप्पा मम्मीची फूट मसाज चालू आहे. तशीच आपली थोड्या वेळानं आता आपली चालू होईनच, पण आपण इथं आराम करूया जरा.
लय बरं वाटत होतं, पण चटका बसत होता पायाला, कारण माझ्या पायाच्या पशी हे नव्हतं, छत्री नव्हती. आणि इकडं मॅडम माहिती आहे लाले दालसं इकडे झालं. हे बघा माझी फूट मशाज चालू केली मी. पहिलंही रिलॅक्स वाटतं काही म्हणा, पण श्रीमान भाऊ खरं म्हणतात. काही फूट मशाज घ्या, रिलॅक्स वाटतं. सगळ्यांनी टॅग करा श्रीमान भाऊला, ज्याने ज्याने श्रीमान भाऊचं ऐकलेलं होतं. खरं भाई रिलॅक्स मूड होतं. तसंच मग आम्ही आमच्या रिसॉर्टवर गेलो, हॉटेलवर चाललेलो. आता बागा बीचपासून आउट. माझी मम्मी एकदम महाग आहे. आता रिसॉर्टवर आम्ही चाललो. चांगलं होतं हॉटेल, एक नंबर. काय त्याचं टेन्शन नाही, काय नाही. मूर्ती वगैरे बघू शकता तुम्ही एंट्रन्सला वगैरे. चांगलं आहे. फक्त थोडी वॉकिंग केली आम्ही, अजून थोडी कॅलरीज बंद करण्यासाठी. तर आपण हॉटेलमध्ये गेला आपलं पहिलं बाथरूम पाहिजे आपल्याला. परत आता आम्ही नाईट लाईफ एन्जॉय करायला गेलो गोव्यावर. तर बघू शकता तुम्ही वगैरे. हे अंजना बीच बसलं आहे सगळं. तर अंजना बीच पण चांगले, असं नाही काही वाईट वगैरे, पण तिथले सेमच आहे, म्हणजे काहीच बोलू शकत नाही आपण. सगळं सेमच आहे, फक्त जरा पाणी वगैरे बीच हॉटेल्स वगैरे जरा जास्त क्राऊड मोठा येतो असं वाटतं मला. पण जर कोणाला वाटत असलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघू शकता वगैरे. चांगलं होतं इथं सगळं, पण भाऊ कॉस्टचं जरा लागू शकत नाही. मग मम्मीसोबत जरा चांगलं असं थांबलो आम्ही, बोलत वगैरे बसलेलं तिथं. तर बघू शकता तुम्ही वगैरे. चांगलं होतं. परत मग आम्ही गेलो बागा बीचपाशी. परत भाई बागा बीचपासून काल गेलो तर आमचं हॉटेल तिथून जवळ होतं, नाही तर आम्ही तिथंच थांबलो असतो. बागा बीचपासून चांगलं होतं. फोटोशूट वगैरे मी केला तिथं. परत संध्याकाळचं तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टवर. इंस्टाग्रामची ID तुम्हाला माहीत असणार. परत आम्ही थांबलो जरा, एन्जॉय वगैरे केला, डान्स वगैरे झालं, थांबलो जरा. तसंच साईड व्ह्यू दाखवला तुम्हाला, सगळा टेंट वगैरे सगळं केलं होतं. तर इथं चांगलं होतं. सगळे वेटर्स वगैरे येऊन सगळे विचारत सर काय पाहिजे का नाही वगैरे. तर असं डिस्को वगैरे चालू होतं वरती, पण आम्ही बीचच्या साईडलाच बसलेलो चांगलं असं सोप्यावर वगैरे आरामात. डान्स एन्जॉय करायचा थोडासा. मम्मी तर जरा डोकं होतं म्हणून मम्मी की डोक्याला मारती. कॅमेरा आला अँगलवर आपला. तर फिश घेऊन आलतात दाखवायला की कुठल्या तुम्ही रेट ऐकून याडापासून बघा आता. परत आम्ही घरी गेलो, जास्त नाही थांबलो. परत सेकंड डेला आम्ही गेलो साऊथ गोवाला. मग चांगला रोड वगैरे होता, ते बघू शकतो. हो गाडी आपण चालवायला एक नंबर आहे गाडी. या कारण निवांत गाडी चालवत होतो आपण. 70 आपली स्पीड लिमिट असते, त्यावर जात नाही दाखवायला असते. तर आम्ही आलो साऊथ गोव्याला. तुम्ही बघू शकता भाई काय साऊथ गोवा आहे. रिअली सांगतो भाई, एवढं चांगला साऊथ गोवा आहे ना. हा फुल भाई काहीच बोलू शकत नाही. एकदम पीस माइंड होऊन तिथं तुम्ही गेला. आमचं चुकलं जरा, आम्ही ते नॉर्थ गोव्याला गेलो. पण जर तुम्ही साऊथ गोव्याला येऊन जर राहिला ना, एक नंबर जागा आहे. बघू शकता असं वाटतं इथंच
रात्र काढावी आता आरामात. काही जी साऊंड येत होतं ना हे जे वेव्हचे भाई असं फील एकदम एकदम सायलेंट वाटत होतं एकदम. तुम्ही आता शांतता ऐका. परत आम्ही निघालो साऊथ गोव्यावरनं. ते टुरिस्ट प्लेस म्हणून अजून एक कुठली जागा होती ती काय पोर्चुगीजचं कुठलं चर्च वगैरे का म्युझियम होतं. सॉरी बाई म्युझियम बाई तिथं पण उन्हात फिरायला लागलो. काय सांगू तुम्हाला उन्हात मस्त उन्हात फिरून मग छोटी रेडबुल घ्यायला लागले एक एनर्जीसाठी. हो समशानभूमी नाही ते बघू शकता खोदून सामान भेटलेलं ते येते मॉर्चरी खोदून सामान भेटलेलं असतात ना रेअर पीस जुने ते येते ऐतिहासिक हे येते सगळे. ती खोदकाम केलेल्या वस्तू भेटलेल्या आहेत. काय पण बोलताय तुम्ही पण. मी हात पण लावायला भिजली माहितीये का. नाही काय डिझाईन बघ ना. डिझाईन जुन्या पद्धतीचे बघ मागच्या बाहेर. तर हे म्युझियमच्या बाहेरचं जर शो वगैरे व्हायचं की कारण म्युझियमच्या आतमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही. तर चला तुम्हाला दाखवतो इथलं एंट्रन्स सगळं. तरी मला काही नाव वगैरे तर माहीत नाही, मी वाचत पण नव्हतं एवढं. पण ठीक आहे भाई, सगळ्यांचं ऐतिहासिक काहीतरी ना काहीतरी असतं. त्यांनी सगळं चर्च दाखवले वगैरे. म्हणजे चांगली जागा होती पण एकदम. फोटोशूट पण ह्याच्यावरती चांगलं झालं आहे आपला. सगळं जीजसबद्दल काहीतरी सांगितलं इथं एकदम. काहीतरी 16 काहीतरी सेंचुरीमधलं इथं सगळं. 16 18 वगैरे सेंचुरीमधलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता वगैरे सगळं आर्किटेक्चर लय भारी केलं इथलं. परत मग चला आता जाऊया आतमध्ये. म्युझियममध्ये जातो आता आम्ही. जरा म्युझियम वगैरे फिरून येतो. थोडंच लांब आता जाऊन पड्देशी येऊया. पण भाई लय गरम होते, ॲडजस्ट करून घ्या जरा. परत म्युझियमच्या बाहेर आलो आम्ही फायनली. तर पहिल्या दोनाने आम्हाला चटकं मारली. तर हे म्युझियम होतं तिथलं एंट्रन्स. परत तिथून हे सगळं भाई क्लिनिनेस लय भारी होता काही म्हणा. थोडं ऊन. परत चला म्हटलं आता जाऊया थोडंसं. परत फोटोशूट थोडं मम्मीसोबत केलं तर तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्रामवर माझ्या. प्लीज जाऊन बघा, मला फॉलो करा आणि कमेंटवर सगळं सांगा काय वाटतंय तुम्हाला ते. तर आपण म्युझियम आता जर आम्ही थांबलेलो थोडं सावलीत, परत म्हटलं टॅटू वगैरे काढलेलं जरा फ्लेक्स करून तुम्हाला दाखवावं. तर डायरेक्ट सल्लारमधलं टॅटू काढलेलं आहे आपण. तर आता जाऊया आपण घरी. पहिले थकलेलो तसंच आता आम्ही जातो आहे घरी. निघालो आम्ही आता थोड्या वेळात निघतो. बघा तुम्ही बघितलं, निघालो आम्ही घरी भाई. एक्सप्रेस गोवा हायवेला निघलेलो आम्ही. पुणे एक्सप्रेस हायवे पप्पाने गाडी चालवली हायवेला लागल्यावर. पण त्याच्या आधी मीच गाडी चालवली. परत आम्ही तिथून नॉनस्टॉप चिपळूणला चाललो त्यानंतर घरी. तर गाईज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा.